खूप दिवस झाले होते, थांबलो होतो. व्हिडिओ क्रिएशन आणि ब्लॉगिंग थोडं थांबवली होती. थोडा खचलो होतो, डगमगलो होतो. पण मनात एकच जिद्द होती की थांबायचं नाही, लढत राहायचं, पुढे जायचं. त्या मुलांना आपल्या आईवडिलांची कष्टाची जाणीव असते, ती कधीच थांबत नाही. वयाच्या 45व्या वर्षी बाप सकाळी 5 वाजता उठतो आणि सकाळी 7 वाजता शेतात कामाला जातो आणि संध्याकाळी 7 वाजता घरी येतो. माझे आई वडील 6 महिने ऊस तोडतात आणि 6 महिने शेती करतात, तरी मला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. आणि मी कसं थांबू? मी थांबलो तर माझ्या स्वप्नांची आणि माझ्या आई वडिलांच्या स्वप्नांची राख रांगोळी व्हायला टाइमच लागणार नाही. आणि असं मी कधी होऊच देणार नाही. आणि लोक मला बोलतात, तू एवढे कमी वयात एवढे कष्ट का करतो? तर त्यामागचं कारण एकच की माझा बाप जरी आज बिना चप्पल आणि फाटके तुटके कपडे घालून शेतात काम करत असेल आणि स्वतःचे हाल न बघता मला जर मोठ्या शहरात शिक्षणासाठी पाठवत असेल, तर त्यांच्या संघर्ष पुढे माझं हे कष्ट काहीच नाही. म्हणून मी कॉलेज करता करता पार्ट टाइम जॉब पण करतो, ते म्हणजे टी शर्ट प्रिंटिंग, जेणेकरून मी स्वतःचा खर्च स्वतः उचलू शकेल. तर चला आजसाठी एवढंच. तर बघूया पुढचा व्हिडिओ.